नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे पुष्कर योग म्हणजे काय. पंचांगामध्ये जी 5 अंग आहेत, तिथीवार, नक्षत्र, योग आणि करण, यांचा अभ्यास करत असताना हा शब्द बऱ्याच वेळा वारंवार येतो, पण काय आहे हे लक्षात येत नाही. तर त्यामध्ये कुठं कुठं द्विपुष्कर योग असा शब्द वापरलेला आहे. आता हा द्विपुष्कर हा शब्द कशासाठी आला आहे माहीत नाही. मग त्याची माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. जसं पंचांगातील 5 अंगांच्या पैकी काही अंग म्हणजे काही 2 अंग एकाच वेळी येणं त्याला योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ बरं का, गुरुवार आणि त्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर आपण गुरुपुष्यामृत योग आला असा शब्द वापरतो. मग त्या दिवशी सोनं घ्या, मोठी वस्तू खरेदी करा, वगैरे वगैरे, शुभ असतं असं आपलं मत असतं नाही. मग एक वार आणि एक नक्षत्र हे एकत्र येणं ह्याला योग असं म्हणतात. मग एक वार आणि एक नक्षत्र योग येत असताना त्याला त्यांचं एकत्रीकरण जे होतं त्याला आपण योग असं म्हणतो. त्यापैकीच हा एक योग आहे द्विपुष्कर योग. ह्या द्विपुष्कर योगामध्ये काय होतं बघूया आपण. उदाहरणार्थ, एक वार आणि एक नक्षत्र यांचं एकत्रीकरण जसं असतं तसं आपल्याकडं एखादी वार आणि एखादी तिथी यांचं पण एकत्रीकरण असतं बरं का. म्हणजे उदाहरणार्थ, सोमवारी जर एकादशी आली तर त्याला दग्ध योग असं म्हणतात आपल्याकडे. म्हणजे वार आणि तिथी यांचं एकत्रीकरण, वार आणि योग यांचं एकत्रीकरण, नक्षत्र आणि वार किंवा नक्षत्र आणि तिथी यांचं एकत्रीकरण, या पण गोष्टींना आपण योग असं म्हणतो. पण आपण आज बघणार आहोत की द्विपुष्कर योग म्हणजे काय. आता या योगामध्ये खरं तर द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर असे 2 भाग आहेत. आपण प्रथम द्विपुष्कर म्हणजे काय समजावून घेऊया आणि मग त्रिपुष्कर म्हणजे काय. द्विपुष्कर म्हणजे आणि त्रिपुष्कर म्हणजे ह्यात द्वि आणि त्रि असा शब्द येतो. तर द्वि हा शब्द जो आहे तो नक्षत्राचा प्रतिनिधी आहे बरं का. नक्षत्रांचा प्रतिनिधी आहे. म्हणजे एकूण जी नक्षत्र आहेत आपल्याकडे 27, अश्विनीपासून रेवतीपर्यंत, ह्या नक्षत्रामध्ये नक्षत्रांचे समान 4 भाग केले, 3 भाग केले गेलेले आहेत. म्हणजे एक नक्षत्र उदाहरणार्थ अश्विनी, ह्या नक्षत्राचा जर आपण विचार केला तर ह्याचे एकूण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 4 चरण येतात. ते 4ही चरण एकाच राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये आहेत. मग ह्या नक्षत्राला असं म्हणायचं चतुष्पाद नक्षत्र. म्हणजे 4ही चरण एकाच नक्षत्रामध्ये असणे. ह्याच्यानंतरचं दुसरं आहे भरणी नक्षत्र. याचे पण 1, 2, 3, 4 हे 4ही चरण ह्याच मेष राशीमध्ये आहेत. त्याला पण आपण म्हणतो चतुष्पाद नक्षत्र. पण ह्याच्या जर पुढं गेलो आपण तर 3 नंबरला कृतिका नावाचं नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य असं, ह्या नक्षत्राचे जे 4 भाग आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, ह्यातला पहिला चरण आहे हा मेष राशीला जोडलेला आहे आणि दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा वृषभ राशीत जोडला आहे. त्यामुळे हे नक्षत्र 2 राशींना जोडलं गेलेलं आहे. मग एक भाग मेष राशीमध्ये पहिला आणि दुसरा, तिसरा, चौथा भाग हा जो आहे तो वृषभ राशीमध्ये आहे. त्यामुळे या नक्षत्राला आम्ही चतुष्पाद म्हणणार नाही. ह्याचे 4ही पाय एका राशीमध्ये नाहीत. मग 1 पाय एका राशीत आणि 3 पाय एका राशीत. मग आपल्याकडे मेजॉरिटी धरली जाते. मग मेजॉरिटी किती आहे? 3ची दुसऱ्या वृषभ राशीमध्ये. त्यामुळे ह्या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असं म्हणायचं. 3 पाय एका बाजूला असणं त्रिपाद नक्षत्र. तसं द्विपुष्कर म्हणजे असं नक्षत्र की ज्या नक्षत्राचे समान 2 भाग केले गेलेले आहेत. म्हणजे पहिला आणि दुसरा चरण एका राशीमध्ये आहे आणि तिसरा आणि चौथा चरण एका राशीमध्ये आहे. असं ज्या नक्षत्रांचं वाटप झालेलं असतं त्या नक्षत्राला द्विपाद नक्षत्र असं म्हणतात. मग ह्या द्वि शब्दावरून द्विपुष्कर असा शब्द, पुष्कर हा शब्द काय दाखवतो?
एक वार आणि एक तिथी यांचा संयोग, वार आणि तिथी यांचा संयोग. मग वार आणि तिथी यांचा संयोग नेहमी होत असतो. बघा तुम्ही, मंगळवारी जर संकष्टी आली तर तुम्ही काय म्हणता मंगळवारच्या संकष्टीला? बरोबर आहे, वेगळी संकष्टी आहे. अरे बापरे. मग आपण जर म्हणलो आपण की वार आणि नक्षत्र, वार आणि तिथी एकत्र येते म्हणून पुष्कर योग होतो. परंतु द्विपुष्कर हा शब्द आहे, त्या द्विपाद नक्षत्र त्यांच्याबरोबर येतं. अशा 3 गोष्टी एकत्र येतात. मग आता आपण बघूया की द्विपाद नक्षत्र किती आहेत. तर एकूण 27 पैकी द्विपाद नक्षत्र फक्त 3 आहेत. एक मृगशीर्ष नक्षत्र, ज्याला मृग नक्षत्र म्हटलं जातं, हे अर्ध म्हणजे पहिला आणि दुसरा चरण हा वृषभ राशीला जोडलेला आहे आणि तिसरा आणि चौथा चरण हा मिथुन राशीला जोडला आहे. त्यामुळे ह्या नक्षत्राचे समान 2 भाग झालेले आहेत. त्यामुळे ह्या नक्षत्राला द्विपाद नक्षत्र म्हणायचं. 27 नक्षत्रामध्ये हे पहिलं नक्षत्र की जे द्विपाद आहे. त्यानंतर दुसरं नक्षत्र ते म्हणजे चित्रा नक्षत्र. हे नक्षत्र कन्या आणि तुळ राशीला जोडतं. कन्या राशीमध्ये ह्या चित्रा नक्षत्राचे पहिला आणि दुसरा चरण येतो आणि तिसरा आणि चौथा चरण हा तुळ राशीमध्ये वाटला जातो. म्हणून चित्रा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे. 2 पाय इकडे 2 पाय तिकडे. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे धनिष्ठा नक्षत्र. हे मकर रास आणि कुंभ रास यांना जोडणारं नक्षत्र आहे. ह्या धनिष्ठा नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण हा मकर राशीमध्ये असतो आणि तिसरा आणि चौथा चरण हा कुंभ राशीमध्ये असतो. म्हणजे एकूण 27 मध्ये हे 3च नक्षत्र. बरं, आपण हे जर अ व क ह डा चार्ट एकत्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही 3ही नक्षत्र बरोबर एकमेकाखाली आलेली असतात. शोधायचं कारण नाही. मृगशीर्ष हे 5 नंबरचे नक्षत्र, त्याच्या खाली बरोबर चित्रा आणि त्याच्या खाली बरोबर धनिष्ठा, ह्या दोन्हींच्या मधून जाणारी एकच रेषावरून खालपर्यंत आलेली दिसते. इतकं साधं सोपं सहज आपल्याला ते समजू शकतं. मग आता त्यामध्ये द्विपुष्कर योग कसा शोधायचा तर बघू. आपण इथे चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये असं लक्षात येईल की काही वार दिले म्हणजे रविवार, मंगळवार आणि शनिवार. हे 3 पैकी कोणताही वार चालेल. भद्रा तिथी. आता ह्या भद्रा या शब्दाचा आणि भद्रा म्हणजे विष्टीकरण याचा काहीही संबंध नाही. हे नावसदृश्य आहेत, याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. हे भद्रा म्हणजे तिथीपैकी आहे आणि ती भद्रा आपण जी म्हणतो विष्टीकरण ते करण या प्रकारामध्ये आहे. म्हणजे गल्लीत 2 मुलांची नावं सारखी असतात पण त्यांचे आई वडील, घर, आडनाव सगळं वेगळं असतं. काही समजू नका एकसारखं त्यांचा काय भाऊ भाऊ. तसं हे भद्रा हा शब्द आहे, तो कसा आला ते पण आपण बघणार आहोत. आता शब्द असा आला की ह्या 3ही पैकी एक नक्षत्र वार असला पाहिजे, रविवार, मंगळवार किंवा शनिवार. आणि भद्रा तिथी म्हणजे द्वितीया, सप्तमी किंवा द्वादशी. आता ह्या द्वितीया, सप्तमी किंवा द्वादशी का आल्या त्याचं कारण असं, आपल्याकडे एकूण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 भाग आहेत मराठी महिन्यामध्ये. शुक्ल पक्षामध्ये 15 तिथी येतात, त्यांना आपण नावं दिलेली आहेत. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. शुक्ल पक्षामध्ये शेवटचा घटक पौर्णिमा येतो. आणि कृष्ण पक्षामध्ये हेच सगळं असेल. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि इथं पौर्णिमेच्या ऐवजी 30 म्हणजे अमावस्या हा शब्द आला. अमावस्या म्हणजे हे 15 दिवस ते 15, त्या 15 तिथी त्या 15 तिथी असं म्हणून आपला महिना तयार झाला. आता प्रश्न असा आहे की ह्या तिथींचे 5 प्रकार आहेत. ह्या तिथींचे 5 प्रकार आहेत. 5 प्रकार म्हणजे काय? प्रत्येक तिथीला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. आपल्याकडं तिथीला नाव असतंच पण त्याला टोपण नाव असतं. पुन्हा बघा, एखादं चांगलं नाव बारशात ठेवलं जातं आणि नंतर ते नाव अवघड असलं की आपण त्याचं काहीतरी टोपण नाव ठेवतो आणि मग ते वापरा. तसा तो प्रकार असू शकेल. आता हे एकूण बघितलं तर तिथींचे त्यांनी 5 प्रकार केलेले आहेत. आता ह्या 5 प्रकारामध्ये काय नाव आहेत बघा.
नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा. आणि ही नावं तिथींना दिलेली आहेत. म्हणजे प्रतिपदा म्हणजे नंदा तिथी, द्वितीया म्हणजे भद्रा तिथी, तृतीया म्हणजे जया तिथी, चतुर्थी म्हणजे रिक्ता तिथी, पंचमी म्हणजे पूर्णा तिथी. ह्या 5 नावं नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा यानंतर एक रेष मारलेली आहे. हीच नावं पुढच्या 5 दिलेली आहेत. पुन्हा षष्टीपासून पुन्हा नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा. षष्टीला नंदा, सप्तमीला भद्रा, अष्टमीला जया, नवमीला रिक्ता आणि दशमीला पूर्णा. हे झाले 10. आता पुढच्या 5 तिथी राहिल्या. ह्या पण 5 तिथींना पुन्हा हीच नाव आहेत. एकादशीला नंदा, द्वादशीला भद्रा, त्रयोदशीला जया, चतुर्दशीला रिक्ता, पौर्णिमेला पूर्णा. आणि जर हाच प्रयोग शुक्ल पक्षाच्या म्हणजे कृष्ण पक्षात गेला तर हे सगळं चारितेत असतील. हा पौर्णिमेच्या जागी अमावस्या शब्द येईल आणि तर 30 आकडा असेल तिला पण तेच परत पूर्ण नाव आलं. म्हणून ह्या 5 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. हे 5 प्रकार एकदा समजले की लक्षात येतं की यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. भद्रा तिथी, भद्रा करण नव्हे, भद्रा तिथी म्हटलंय. मग भद्रा तिथी म्हणल्यावर तर ह्यामध्ये 3 भद्रा तिथी येतात. द्वितीया ही भद्रा तिथी आहे, याला बाण करून स्टार केलाय. ह्या पुढच्या 5 घटकामध्ये सप्तमी ही भद्रा तिथी आहे, त्याला बाण करून स्टार केलाय. आणि इथं द्वादशी ह्याला भद्रा नाव आहे, त्याला पुढं बाण करून स्टार केलाय. म्हणजे एकूण आपल्या तिथीमध्ये या द्वितीया ही भद्रा तिथी आहे, सप्तमी ही भद्रा तिथी आहे आणि द्वादशी ही भद्रा तिथी आहे. त्यामुळे मी इथे शब्द घेतला भद्रा तिथीमध्ये द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. हे का आलं हे समजण्यासाठी हा सगळा प्रपंच मांडलेला असतो. आता प्रश्न असा येतो की भद्रा तिथी कळल्या, मग नक्षत्र द्विपुष्कर योगामध्ये द्विपाद नक्षत्र घेतली जातात. मग ही द्विपाद म्हणजे कोणती? तर मृगशीर्ष, त्याच्याबरोबर खाली येणारं चित्रा आणि त्याच्याबरोबर खाली येणारं धनिष्ठा. ह्यापैकी जर एक तिथी असेल तर त्या दिवशी द्विपुष्कर नावाचा योग झाला असं पंचांगात दिलेलं असतं. हा चांगला का वाईट? हा चांगला. काही जण त्याला वाईट म्हणतील, पण का वाईट याचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे हा योग चांगला आहे. आता प्रश्न असा की हे कोष्टक जे आहे ते कोष्टक कसं वाचायचं हाही प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं सारखं येणार नाही आहे. म्हणजे रविवारी द्वितीया आणि त्या दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असं जर आलं तर त्याला द्विपुष्कर योग असं म्हणता येईल. हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे आहे की ह्या 3 पैकी कोणताही वार, ह्या 3 पैकी कोणतीही तिथी आणि या 3 पैकी कोणतंही नक्षत्र जर आलं तर त्याला आपण द्विपुष्कर योग असं म्हणणार आहोत. म्हणजे काय? समजा रविवार आहे आणि द्वादशी आली आणि इकडे चित्रा नक्षत्र आलं, तरी पण रविवारी द्वादशी आणि चित्रा नक्षत्र म्हणजे यापैकी कोणताही एक वार, त्या दिवशी या तिथीपैकी कोणतीही एक तिथी आणि त्या दिवशी यापैकी एक कोणतंही नक्षत्र जर आलं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? द्विपुष्कर योग. हा चांगला असतो. जर आपल्याला त्याच्याबद्दल काही चांगली कामं करायची असतील तर आपल्याला करता येतात. पण आपल्याला माहिती पाहिजे फक्त द्विपुष्कर योग म्हणजे काय आणि त्या योगामध्ये आपल्याला नेमका कसा आला आणि त्याचा उपयोग काय, ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेळी बघणार आहोत. आता हा झाला द्विपुष्कर योग. या द्विपुष्कर योगामध्ये काही चांगल्या गोष्टी केल्या जातात, काही वाईट. ते त्या नक्षत्रावर अवलंबून असेल. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपण 3 गोष्टी बघतोय: वार, तिथी आणि नक्षत्र. पण आता याच्यामध्ये पुढचा एक भाग आहे की या नेहमी सगळ्या गोष्टीला काही ऑप्शन असतात. म्हणजे काय? हे आहे रविवार, सप्तमी आणि धनिष्ठा नक्षत्र आलं, द्विपुष्कर योग आहे. परंतु त्या दिवशी जर व्यतिपात नावाचा योग आलेला असेल तर तो दिवस अनिष्ट मानला जाईल. म्हणजे बाकीच्या पण गोष्टी पाहिल्या पाहिजेत आपण. म्हणजे आपण विचार करतो ना काही गोष्टींचा. नुसती मुलगी गोरी आहे, केस लांब आहेत म्हणून आवडली, पण नंतर सांगितलं ती बहिरी आहे पूर्ण, तिला ऐकायला येत नाही बरं का. मग मात्र आपण अलर्ट मोडवर तो आलेला, काय करायचं आता प्रश्न आला. पण नंतर मी म्हणलं बरोबर आहे, ती बसलेली आहे, तुम्ही बघितलंय, पण तिला एक पाय लंगडा आहे बरं का.
आता पुन्हा अडचण आली, हो मग आपण होय का नाही म्हणायच्या मनस्थितीत नाही. म्हणजे आपण एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपण दुसरी गोष्ट आपण टाळू शकत नाही आपण. मी जर म्हणालो की सगळं छान आहे हो, खरं त्या मुलीला बोलता येत नाही, होय मग मुखीबरोबर आयुष्यभर संसार करायचा म्हणजे सोपं नाही. मग तो माणूस पुन्हा होय नाही या म्हणायच्या गतीला येतो. त्यामुळं नेहमी पाचही गोष्टींचा अभ्यास करावा. पाचही गोष्टी योग्य असून सुद्धा एखादी गोष्ट अनिष्ट होऊ शकते. पत्रिकेत ह्या पाचही गोष्टी चांगल्या असतील, पण पत्रिकेत पंचग्रही योग असेल, त्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग असेल, त्या पत्रिकेमध्ये गुरु राहू असा चांडाळ योग असेल, तरीसुद्धा ती पत्रिका चांगली नाही असं म्हणण्याचा प्रकार आहे. त्यामुळं नुसत्या ह्या पाच गोष्टी घटकाच्या नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टी घटक महत्त्वाच्या आहेत. बघा 6 विषयापैकी 2 विषयांना 100पैकी 99 मार्क पडले म्हणून मुलगा हुशार आहे म्हटलं, आणि बाकीच्या विषयांना 5-5 मार्क पडले तर त्याला पास कोण करेल? काय नाही करणार. तसंच आहे, सगळ्या विषयात किमान आपण पासिंग की लेवल आवडली पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टींचा त्यावेळी विचार झाला तर आपण ह्या 6ही गोष्टी योग्य आहेत का बघून पुढे जाणार आहोत. बघूया. द्विपुष्कर योगाचा आपल्याला माहिती जी आहे ती कळली असेल असं समजतो. जर कळली तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. याचप्रमाणे बघत राहा नवीन माहितीसाठी रोज नवीन व्हिडिओज.